पुढील 2 दिवस मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागा जमीनदोस्त। मंत्री आशिष शेलार यांनी नुकसानीची पाहणी केली आहे, तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगत असताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। त्यामुळे निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल। शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील। सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरची पिकं भुईसपाट झाली आहेत। 90 गावांमधील तब्बल 3710 शेतकऱ्यांना फटका बसलाय। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालंय। जिल्ह्यामधील एकूण 156 गावं बाधित झाली आहेत। सुमारे 11,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आदेश। धाराशिव जिल्ह्यामधल्या लोहारा तालुक्याला अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय। फळबागांना गारपिटीचा तडाखा, 12 जनावरांचा मृत्यू, तर प्राथमिक अहवालामध्ये 102 गावामधल्या 3370 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। नाशिकच्या मालेगावमध्ये गारपीट आणि वादळी पावसानं शेतीचं नुकसान करण्यात आलंय। मंत्री दादा भुसे यांच्याकडून सवंदगाव आणि रावळगाव परिसरामधल्या नुकसानीच्या शेतीची पाहणी, तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं ज्वारीचं पीक जमीनदोस्त, काढणीला आलेली ज्वारीची पिकं मातीमोल, काढणीचाही खर्च निघेना, शेतकरी आर्थिक विवंचने। आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं, तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी। ओमकार हत्ती हा पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या दोडामार्गमधल्या सासोली गावामध्ये दिसलाय। तिलारी खोऱ्यामधला ओमकार हत्ती कळपापासून दूर आहे। गोव्याच्या दिशेनं कूच करणार की बांदा परिसरामध्ये तो जाणार याकडे लक्ष आहे। काजूच्या हंगामामध्ये ओमकार हत्तीची भ्रमंती सुरू आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। गोदावरी नदीमध्ये हजारो मृत माशांचा खच पडलाय। पाण्यामधल्या दूषित गोष्टींमुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। शहरामधून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले थेट नदीमध्ये मिसळतात, त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे। हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू आहे। वाढत्या उन्हामुळे जंगलामधील नैसर्गिक पाणीस्रोत आटलेत। पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे। सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधल्या भिकवडी खुर्द गावची प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाची यात्रा सुरू झाली आहे। रथयात्रेची परंपरा 200 वर्षांपासूनची आहे। सांगलीमधील हजारो भाविक नवस घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होतात। सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यामधील नागनाथ नगरीमधील बगाड सोहळा हा उत्साहात संपन्न झाला। श्री नागनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं बगाड सोहळ्याला 200 वर्षांची परंपरा आहे। भाविकांकडून गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत हा सोहळा साजरा होतोय। कोल्हापूरच्या विश्वपंढरी या ठिकाणी कुंकुमार्चन महायज्ञ, त्रिपुरा सुंदरी ललित मातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली महायज्ञ कुंकुमार्चन सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी। 150 वर्ष जुन्या मारुती मंदिर परिसरामध्ये खोदकामात सापडली प्राचीन गणेश मूर्ती। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा शहरामधील खोल गल्ली इथली घटना आहे। घटनेच्या नंतर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती आहे। मूर्तीची ठेवण बघता पुरातन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। भंडाऱ्यामध्ये उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा, ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आवश्यक असलेला कॉलम नसल्यामुळे रोष आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या हिप्परगा माळ गावची ग्रामपंचायतीची इमारत सध्या धोकादायक बनली आहे। ग्रामपंचायतीचं छत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे। अनेकदा इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना, नवीन ग्रामपंचायत इमारतीची मागणी।
दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मालमत्तेचा लिलाव. खेड तालुक्यामधील मुमके या गावामधील 4 कृषी मालमत्तेचा लिलाव पूर्ण. गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित संपत्तीवरील कारवाईच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. बीडमध्ये खालापुरी गावामध्ये सागर लोंढे गँगकडून दहशत निर्माण होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तलवार आणि बंदुकीच्या धाकावर गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं डोळ्याला काळी पट्टी बांधून बेमुदत उपोषण. खेड तालुक्यामधल्या लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल कंपनीच्या विरोधात 11 ग्रामपंचायतींचा ठराव. कंपनी बंद करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलंय. पर्यावरण धोक्यात येत असल्याचा आरोप आहे. कॅन्सरसह थायरॉइड, गर्भपात, जन्मदोष या आजारांचा धोका आहे. ब्लॅक पॅन्थर हा विहिरीमध्ये पडला. रत्नागिरी तालुक्यामधल्या कोळंबे खांबाचा मळा इथली घटना आहे. 50 फूट खोल विहिरीमध्ये हा ब्लॅक पॅन्थर पडला होता. पिंजरा सोडून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा पेटलाय. मुंबई विमानतळावरती स्टाफ आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. विमानतळावरच्या स्टाफकडून प्रवाशाला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितल्याचा दावा. पालकमंत्री विखे पाटील यांनी ऍसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चिमुकलीची भेट घेतली आहे. पीडित मुलीच्या उपचाराचा सगळा खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांशी विखे पाटील यांची चर्चा. अहिल्यानगरमधल्या संगमनेरमध्ये या मुलीवरती ऍसिड हल्ला झालाय. कात्रज बोगदाच्या परिसरामध्ये डोंगराच्या कड्यावरून उडी घेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. पुण्यामधल्या आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे. कौटुंबिक वादामधून महिलेनं हा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समुपदेशनामधून तिचा जीव वाचवण्यात यश आलंय. कोल्हापुरात पार्किंगच्या वादामधून वाहनांची तोडफोड झाली आहे. राजारामपुरी परिसरामधली ही घटना आहे. घरासमोर लावलेली गाडी काढायला लावल्यामुळे तरुणानं या गाडीची तोडफोड केली आहे. भिवंडी वाडा महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे ऑक्सिजननं भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम झालंय. या अपघातामध्ये ट्रक चालक हा गंभीर जखमी झालाय. यवतमाळच्या आर्णीमध्ये रिमोटद्वारे वजन काट्यामध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत. 3 लाखासह साहित्य देखील जप्त करण्यात आलं. 13 जणांना आतापर्यंत अटक झाली. हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी वसुलीच्या प्रकरणी वसमत पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले आहेत. वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार वाढले आहेत. मैत्रीच्या नावाखाली जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अकोल्याच्या गोरभा गावामध्ये मालवाहू वाहनामध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरमुळे भीषण आग लागली आणि या आगीमुळे वाहन जळून खाक झालेलं आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती मिळताच आग विझवली आणि मोठी दुर्घटना टळली आहे. अशोक खराच्या प्रकरणाच्या नंतर निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनी स्वइच्छेनं राजीनामा दिलाय. पुढील कारवाईसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट. भोंदूबाबा अशोक खरातवरती कठोर कारवाई करा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. खरातच्या भक्तांवरही कारवाईची ठाकरेंची मागणी. काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. अनेक राजकीय नेते भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त आहेत. खराच्या भक्तांची नावं जाहीर करावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी. पाणी खूप मुरल्याचीही केली टीका. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची पक्षामधून हकालपट्टी करा. चाकणकर यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा संपदा मुंडे मॅटर नंतरच खरं घ्यायला हवा होता. त्यानंतर वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर घ्यायला हवा होता. पण आपण म्हणतो ना, पापाचा घडा त्यांचा भरत आला होता, आता तो भरला होता. शेवटी मला त्यांना राजीनामा द्यायला निर्देश दिले असं जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय बरं वाटलं. अशोक खरातकडे ज्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती त्यांना सोडणार नाही. ज्या राजकारण्यांनी खरातकडे ओशनो जल घेतलं त्यांची नावं देखील समोर आली पाहिजेत. अंजली दमानी यांची मागणी. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा एकदा मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा. पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरे यांची भूमिका.
ला आरोपी करून तातडीने केले पाहिजे. रुपाली चाकणकरला अटक केल्यानंतर अजून लोक मिळतील आपल्याला की जे आहेत आणि याच्या तपासाचे धागेधोगे आपल्याला मिळणार आहेत. अशोक खरात यानं रुपाली चाकणकर यांच्या मदतीनं 800 कोटी रुपये कमावले. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप, अनेकांच्या अनामिका कापल्याचे देखील फोटो असल्याचा आरोप आहे. आत्ताच 800 कोटीपर्यंतच्या फायली सापडल्यात. कुठनं आला एवढा पैसा? चिमटे काढून? कुठनं आला पैसा? मूत्र पाजून? कुठनं आला पैसा? तर महिला आयोगाच्या साथीने ही जी कांड केलेत ना, त्यातनं पैसा आला. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांची मागणी. राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती. अशोक खरात सोबत असलेल्या फोटोवरती मंत्री विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते शिर्डीमध्ये आले होते. त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी सोबत गेलो होतो. विखे पाटील यांची माहिती. माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी ते शिर्डीमध्ये आले. शिर्डीत आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री मतदारसंघाचा आमदार याचं स्वागत केलं आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय. त्या मंदिरामध्ये खरातांच्या दीपक केसरकर साहेब होते. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू आहेत. संजय राऊतांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारांचे मुख्यमंत्री, आम्ही भोंदूगिरीला खतपाणी घालत नाही. संजय नवनाथ बन यांनी हे स्पष्ट केलंय. स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध. हे आम्हाला आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदूबाबाकडे जाणाऱ्या त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊतांनी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांचा अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भोंदूगिरीने सरकार पडत नाही, जनतेच्या आशीर्वादानं सरकार टिकतं. संजय राऊत यांच्या टीकेला नवनाथ बन यांचं उत्तर. फडणवीसांचं सरकार जनतेचं, विधींनी काहीही होणार नाही. नवनाथ बन यांचं वक्तव्य. अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही. देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे. अशा पद्धतीच्या भोंदू बाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळं असलं सरकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.